तर मित्रांनो, मी आता चाललो होतो आपल्या शेतामध्ये तर घास गवत काढण्यासाठी. तर ते काढून घरी आणायचं होतं. तर पावसाचं वातावरण वगैरे छान झालं होतं. तर मला माहिती होतं पाऊस आज 100% येणार. सकाळी आला होता म्हटलं संध्याकाळी पण येणार. तर हे बघू शकता तुम्ही, आपला घास आहे तर कसा आहे काय नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, जनावरं सांभाळणं सोपं नाही हो, खूप अवघड गोष्ट आहे. हे फक्त शेतकरीच करू शकतो आणि हे फक्त शेतकऱ्यालाच जमतं. हे आरे गऱ्याच कोणाचं हे काम नव्हं. वैरण घरी आणून मला कटरमध्ये बारीक करायची होती. तर मी काय नाही तर मग घरी आलो, वैरण कटरमध्ये बारीक केली. तर मग वैरण बारीक कशी होते काय नक्की सांगा. तर मग आता वैरण आपल्या महिन्याला टाकायची होती आणि गायला पण टाकायची होती. तर मग काय नाही तर मग मी आपल्या महिन्याजवळ तर तिनं आपलं कसे अंग चाटते. अशी ब्रँड रॉयल शेतकरी, अशी जनावर पंढरपुरी अशी म्हैस पाहिजे. नाद करावं पण शेतकऱ्याचं कुठं. तर आपण तर मग प्रथमेश लवटेला माहीत होतं आभाळ भरून आले म्हणजे पाऊस तर नक्की येणार. तर पाऊस तर चालू झाला. तर पुढचा ब्लॉग येईपर्यंत तुम्ही प्रथमेश लवटेला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.